नमस्कार मैत्रिणींनो, माझी आजची पूजा बघा. आज मी काय करणार आहे, सरकीचा दिवा लावणार आहे. तो कसा लावायचा ते बघा. हे माझं सगळं पूजेचं साहित्य. ही सरकी घेतलेली आहे, 108 सरकी आहे. ती सरकीचा पण दिवा लावायचा आणि तुळशीच्या काडीचा पण दिवा लावायचा. शुक्रवार आहे. ही पूर्ण माझी तयारी बघा. हे पंचामृत आहे, श्रीकृष्णाचा अभिषेक करायला, खडी साखर आहे, प्रसाद दाखवायला, आणि हे दूध आहे, कच्चं दूध आहे. कच्च्या दुधाने पण अभिषेक करते मी, आणि सर्व फुलं वगैरे. आता मी आजची पूजा करते. देवांचा आसन तयार झाला. आता सर्व देवांना स्नान घालते. आणि आता श्रीकृष्णाचा अभिषेक करते आणि सर्व देवांना स्नान घालते. गणेशाचा अभिषेक करायच्या आधी, देवाचा अभिषेक करायच्या अगोदर, गणेशाचा अभिषेक करायच्या अगोदर घंटानाद करायचा. आता आपण गणेशाचा अभिषेक करणार आहोत. ओम गणगणपताय नमः, ओम गणगणपताय नमः, ओम गणगणपताय नमः, ओम गणगणपताय नमः, ओम गणगणपताय नमः. आता दुधाने गणेशाचा अभिषेक करायचा. ओम गणगणपताय नमः, ओम गणगणपताय नमः, ओम गणगणपताय नमः, ओम गणगणपताय नमः. आता परत पाणी टाकायचं. ओम गणगणपताय नमः, ओम गणगणपताय नमः. आता पंचामृताने स्नान घालायचं गणेशाला. ओम गणगणपताय नमः 3 वेळेस टाकायचं. ओम गणगणपताय नमः, 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 ओम गणगणपताय नमः. आता स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आणि गणेशाला पुसून घ्यायचं. पाण्याला स्नान झालं. आता गणेशाला पुसून घ्यायचं, कापडाने पुसायचं. हे पाणी पूर्ण काढून घ्यायचं दुसऱ्या भांड्यामध्ये. आता गणेशाचा अभिषेक झाला. आता आपण श्रीकृष्णाचा अभिषेक करणार आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आता परत दूध टाकायचं, दुधाने अभिषेक करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. परत स्वच्छ पाणी टाकायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आता पंचामृताने अभिषेक करायचा. 3 पळ्या पंचामृत घालायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आता परत स्वच्छ पाणी घालायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मी असंच अभिषेक पूर्ण महिनाभर असंच अभिषेक केला दररोजचं श्रीकृष्णाचा. आता आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं, स्वच्छ पाणी घालायचं. स्वच्छ पाण्याने परत स्नान घालायचं आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं. आता पुसून झालं. सर्व देवांचा अभिषेक झाला. आता श्रीकृष्णाला गंध तयार करू आपण. हे तुळशीची काडी आहे. मी पूर्ण महिनाभर हा गंध लावलेला आहे. आता याच्यात काय करायचं, थोडं पाणी टाकायचं. ओम कृष्णाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. असा गंध तयार करायचा. आपण तुळशीचं चंदन लावणार आहोत श्रीकृष्णाला. त्याच्यावर परत थोडं पाणी लागेल आपल्याला. हे पाणी टाकायचं. परत थोडी गणगुळी हे करायचं. आपला गंध तयार झाला. आता सर्व देवांना अगोदर गणेशाला गंध लावायचा. अष्टगंध लावून द्यायचा गणेशाला. आता हे श्रीकृष्णाला
गंध लावायचा, श्रीकृष्णाला गंध लावायचा. हे पहा, आपण तुळशीचं चंदन तयार केलेलं आहे, तो गंध लावायचा. हे इथे शालिग्राम आहे, शालिग्रामला पण लावायचा. आणि हे पांडुरंगाला पण तोच गंध लावायचा. इथं एक बाळकृष्ण आहे, तर बाळकृष्ण माझ्याकडे 2 बाळकृष्ण आहेत, त्या दोन्हीला पण लावायचं. आता परत सगळ्या देवांना अष्टगंध लावायचं. सर्व देवांना अष्टगंध लावायचा. कृष्णाला पण अष्टगंध लावायचा. इथं शालिग्राम आहे, त्याला पण अष्टगंध लावायचा. पांडुरंगाला पण लावायचा. सर्वांना अष्टगंध लावून द्यायचं. सर्व देवांना. इथे बाळकृष्ण आहे. आता हे आपण परत हात धुवून घ्यायचं स्वच्छ आणि भोले बाबाला पण अष्टगंध लावून द्यायचा. आता आपण देवीला हळदी कुंकू लावून द्यायचं. अन्नपूर्णा माता लक्ष्मी कोल्हापूरची. आता हे भोले बाबाला एका अक्षदा ठेवते मी, दररोज ठेवते तशी. आणि श्रीकृष्णाला 11 अक्षदा वाहते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 कृष्णाय नमः. आता सर्व देवांना फुलं वाहूया. गणेशाला फुल, आता श्रीकृष्णाला वस्त्रमाळ घालूया. आणि हे 3 वस्त्र बनवलेले आहे. हळदी कुंकाचे 2, अष्टगंधाचं 1, असे सर्व 3. हे 3 वस्त्र पण अर्पण करायचे देवाला. हे श्रीकृष्णाला तुळस आहे, ती पण अर्पण करायची. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 अशी सर्व तुळस रुक्मिणी मातेला, सत्यनारायण देवाला तुळस अर्पण करायची. श्रीकृष्णाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हे मोगऱ्याचं फुल आहे, शंकराला अर्पण करते मी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 शालिग्राम आहे, त्याला पण तुळस अर्पण करायची. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आता आपण देवाला धूप अर्पण करूया. जय देव जय देव जय पंढरसाय धूप अर्पित समेत भागवत पाय. जय देव जय देव जय पंढरसाय धूप अर्पित समेत भागवत. आता हे सरकीचा याचा दिवा कसा तयार करायचा मी तुम्हाला दाखवते. हे पहा, थोडे तांदूळ टाकायचे अगोदर दोन्ही याच्यामध्ये. आणि हे तुळशीच्या काड्या आहेत. हे पहा, कापूर ठेवायचा थोडा, त्याच्यावरती तुळशीच्या काड्या टाकायच्या. हे श्रीकृष्णाला अधिक महिन्यातला खास दिवा आहे. आता हे आपण सरकी, तुम्ही हे सरकी 11 पण लावू शकता, 21 पण लावू शकता. तर मी पूर्ण 108 सरकी लावणार आहे. तर हे पहा, ही सरकी आहे. आता ही अशी ठेवायची अशी. आणि हे तुपामध्ये सरकीच्या याच्यावर पण तूप टाकायचं थोडं. हे पहा, असं आपण सरकीचा पण दिवा लावणार आहोत.
ही काळवात आहे, ही काळवातीचा पण दिवा लावणार आहोत. ही काळवात आणि कापूर आरतीचा असे आरती ओवाळून घ्यायची देवाला, ओवाळून घ्यायची देवाला. कापूर आहे आणि काळवात आहे, हे सर्व एकत्र करून देवाला आरती ओवाळायची आहे. आणि तशीच ही सरकीची पण आरती आपण तशीच ओवाळायची देवाला. एकशे 8 सरक्या लावायच्या आहे. तुम्ही तुमच्या मनाने तुमच्याकडे किती सरकी आहे त्या हिशोबाने तुम्ही लावू शकता. मी फक्त पूर्ण सरकी जळू द्यायची इथे. त्याच्यात कापूर वगैरे लावलेला सगळं होता, पूर्ण असं जळत ते. आता सगळं पूर्ण पेट झाली ते. हे बघा, झाली माझी पूजा संपन्न. बघा, आवडली तर बघा, पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही, आवडलं जर तर. आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करून सांगा मला तुम्हाला कशी वाटली माझी आजची पूजा. पूर्ण पूजा झाली, पूर्ण पूजा संपन्न झाली माझी. आता आज शुक्रवार आहे, शुक्रवारची पूर्ण पूजा माझी. आता एवढ्यात आरती झाली रात्रीची. रात्रीची पूर्ण पूजा झाली माझी. आता एवढ्यातच रात्रीची आरती झाली.